श्री स्वामी समर्थ. लवकरच आपल्या नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर नवरात्रीपूर्वी आपण घरातून काही वस्तू बाहेर फेकल्या पाहिजेत आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण एक वस्तू लावली पाहिजे. याचा परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा आणि देवीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा, आपल्या घरातून दारिद्र्य निघून जावे. त्यासाठी आपण कोणकोणती कामे करावी ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. शारदीय नवरात्र हा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत साजरा केला जातो. नवरात्रीचे 9 दिवस शक्तीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानले जातात. या उत्सवामुळे लोकांना आध्यात्मिकरित्या जागृत होण्याची तसेच देवी दुर्गाचा आशीर्वाद मिळवण्याची संधी मिळते. 15 ऑक्टोबरपासून आपल्याकडे शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते. आपण घरामध्ये घट स्थापित करतो, म्हणजे धान्य आपण रुजवतो. त्यासोबतच आपण घरामध्ये कलश स्थापना करतो. तर यापासून नवरात्रीला सुरुवात होते आणि विजयादशमी दसरा या दिवशी नवरात्रीचा शेवट असतो, ज्यामध्ये भगवान रामाने लंकापती रावणाचा पराभव केला होता. तसेच देवी दुर्गाने महिषासुराचा पराभव केला होता. एका पौराणिक कथेनुसार देवी दुर्गा मातेने महिषासुर या राक्षसाशी 9 दिवस युद्ध केले आणि नंतर नवमीच्या रात्री त्याचा वध केला. तेव्हापासून मातेला महिषासुरवर्धिनी असं देखील म्हटलं जातं. तेव्हापासून माता दुर्गा शक्तीला समर्पित नवरात्र व्रत पाळताना तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते. 9 म्हणजे नवीन. शारदीय नवरात्रीपासून थंडीमध्ये निसर्ग रूप पालटतो, ऋतू बदलू लागतात. यामुळे नवरात्रीच्या काळात भाविक संतुलन आणि सात्विक आहार घेतात. तसेच देवीचे चिंतन आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करून स्वतःला आत्मशक्तिशाली बनवतात. यामुळे ऋतू बदलाचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. नवरात्रीच्या 9 रात्री खूप खास मानल्या जातात. यात उपवास, उपासना, मंत्रजप, संयम, नियम, यज्ञ, तंत्र, योग याद्वारे व्यक्तींच्या 9 अलौकिक सिद्धी प्राप्त करू लागतात. पुराणानुसार रात्रीच्या वेळी अनेक प्रकारचे अडथळे दूर होतात. जेव्हा रात्रीची वेळ शांत होते तेव्हा देवाशी संपर्क साधण्याचा सराव दिवसाच्या तुलनेत अधिक प्रभावी असतो. दुर्गा देवीची रात्रीची पूजा करून शरीर, मन व आत्मा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक सुख प्राप्त करतो. नवरात्रीत देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते, ज्यामध्ये त्यांना नवदुर्गा असं देखील म्हटलं जातं. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा देवीच्या 9 रूपांची आपण 9 दिवसांमध्ये पूजा करतो. यंदा नवरात्री 15 ऑक्टोबरला सुरू होत असून 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नवरात्रीच्या काळात लोक दुर्गा देवीच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. घर स्वच्छ केलं जातं, सजावट केली जाते. स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे घटस्थापना करण्याआधीच घराची स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण नियमितपणे घर स्वच्छ ठेवत असोच, परंतु नवरात्री अगोदर घटस्थापना करण्याअगोदर आपण आपलं जे घर आहे ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराचा कानाकोपरा आपण पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते घरातील आपल्या रोजच्या झोपण्यातील जे बेडशीट्स असो किंवा अंथरूण पांघरूण असो, जर आडगळीचं साहित्य असो ते काढून आपण ते दूर करायचं आहे. रोजची जी आपण खिडकीला लावलेल्या स्क्रीन असो तर त्या स्क्रीनसुद्धा आपण धुवून घ्यायच्या आहेत. पायपुसण्या असो त्यासुद्धा आपण स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. खिडकी, दरवाजे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. पूर्ण घर अगदी लकलकीत घटस्थापनेच्या अगोदर केलं जातं. नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यासाठी नवरात्रीमध्ये आपण जेव्हा घट बसवतो त्याच्या अगोदरच आपल्याला पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. कारण की असं म्हटलं जातं की जिथे स्वच्छता आणि शांतता असते तेथे माता लक्ष्मी सदैव वास करते. तर आपली जी देवी आहे, कुलदेवी आहे, तिचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर अखंड राहावा यासाठी आपण आपलं घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपलं देवघर असो किंवा घरातील कानाकोपरा असो आपण पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. कारण की धुळीच्या स्वरूपात जी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये बसलेली असते ती आपण पूर्णपणे दूर करून घ्यायची आहे.
घटस्थापना करण्याआधी घराची स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नवरात्रीमध्ये साफसफाई करताना काही खास गोष्टी घरातून काढून टाकाव्यात. नवरात्रीच्या काळात या वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवी तसेच आपली कुलदेवी तब्बल 9 दिवस भक्तांच्या घरामध्ये वास्तव्य करते. त्यासाठी देवीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करावं लागतं. घर स्वच्छ करत असताना आपण काही गोष्टी घरातून बाहेर फेकून द्यायला हव्यात. त्या अशा की आपण जेव्हा देवघर स्वच्छ करू तेव्हा देवघर स्वच्छ करत असताना आपल्याकडे असणारे जुने कुंकू किंवा आपल्याकडे असणारे अगरबत्तीचे बॉक्सेस असे आपली जी जुन्या वस्तू आहेत त्या जुन्या वस्तू आपण त्वरित बाहेर काढून टाकायच्या आहेत. फाटक्या तुटक्या नको असलेल्या वस्तू आपण अडगळीच्या वस्तू घरामध्ये ठेवू नये. त्यामुळे घरामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मकता साचली जाते. घरामध्ये एखादी तुटलेली मूर्ती किंवा चित्र असेल तर नवरात्र सुरू होण्या अगोदरच तुम्ही ते घराबाहेर काढा. अशी देवाची मूर्ती किंवा चित्राचं विसर्जन करा, कारण की असं केल्याने वास्तुदोष होतात. त्यामुळे आपण तुटलेली मूर्ती किंवा तुटलेला देवाचा फोटो वगैरे असला तर तो देखील तुम्ही घरातून बाहेर काढा. त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे तुटकी फुटकी भांडी असतात, जेणेकरून जे कप असतात ते कप काही ठिकाणी डॅमेज झालेले असतो, त्याचा दांडा तुटलेला असतो, तर स्वयंपाकघरामध्ये अशी बरीच आपल्या घरामध्ये असते. तर आपण त्याचा रियूज करतो, पण असू दे काय होतं, आपण थोडा वेळ यूज करू त्यानंतर टाकून देऊ असं आपल्या मनामध्ये होतं. आणि संसार म्हणलं की छोट्या छोट्या गोष्टी महिला प्रत्येक जणी गोळा करून ठेवत असतात की आपण त्याचा पुन्हा काहीतरी वापर करू. परंतु अशा तुटक्या फुटक्या वस्तू घरामध्ये अजिबात ठेवू नये, त्यामुळे वास्तुदोष लागतात. त्यामुळे घरामधील तुटके फुटके कप किंवा जी स्वयंपाकात जी तुटकी फुटकी जी भांडी वापरली जातात, जी नको असलेली जी भांडी आहेत आपण त्याचा असू दे पुन्हा उपयोग करू म्हणून जी वापरतो ती भांडी आपण नवरात्रीच्या अगोदरच घराबाहेर काढायची आहे. त्यानंतर आपण जे जुने झालेले कपडे आहेत, जे फाटलेले कपडे आहेत ते तुम्ही गरजूंना दान करू शकता. किंवा खूपच फाटलेले कपडे असतील तर ते तुम्ही टाकून द्या, कोणालाही न देता. तुम्ही जर दान करणार असाल तर ते कपडे नीटनेटके असावे व फाटलेले नसावे, कारण की ते दुसऱ्यांनी तर का घालावेत. म्हणून आपण दुसऱ्यांना देणाऱ्या वस्तू देखील आपण चांगल्या आहेत की नाहीत हे चेक करून तुम्ही देऊन टाका. त्यामुळे घरातील तुटलेले भांडी किंवा जुने वस्तू तुम्ही नक्कीच घराबाहेर काढा. त्यानंतर आपल्या घरामध्ये असतात ते चप्पल. तर पहिल्या काळामध्ये प्रत्येकाला एकच चप्पल असायची आणि ती चप्पल तुटेपर्यंत वापरली जायची. परंतु आजकाल सगळ्यांना डबल टिबल चपला असतात. तर आपल्या घरामध्ये असलेल्या फाटलेल्या चपला, बूट हे सुद्धा नवरात्रीच्या आधीच आपल्याला घरातून काढून टाकायचे आहेत, कारण की अशा वस्तू नकारात्मकता पसरवतात. त्यासाठी तुम्ही घरामध्ये असणारे जे तुटलेले फुटलेले जे बूट असतील, जुन्या चपला असतील, आपण त्या तशाच वापरत असतील तर ह्या चपला जुन्या ज्या चपला आहेत, बूट आहेत ते आपण नवरात्रीच्या अगोदरच घराबाहेर काढायचे आहेत. त्यासोबतच पूजेच्या खोलीमध्ये आपण जी शिळी फुले किंवा साहित्य घरामध्ये ठेवलेलं असेल ते देखील आपण घराबाहेर काढायचं आहे. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा साठते. त्यामुळे आपल्या घरामधलं जे जुनं साहित्य आहे ते पूर्णपणे घराबाहेर काढायचं आहे. त्यासोबतच घरामध्ये तुटलेलं घड्याळ असेल तर ते घराबाहेर फेकून द्या, कारण की घरामध्ये बंद घड्याळ असणं अशुभ मानलं जातं आणि ते प्रगतीमध्ये अडथळा आणतं आणि वाईट वेळ देखील आणतं असं मानलं जातं. त्यामुळे घरामधली जुनी घड्याळं किंवा बंद पडलेली घड्याळं, तुटलेली घड्याळं आपण घराबाहेर काढायची आहेत. घराच्या स्वयंपाकघरामध्ये खराब झालेली लोणची किंवा इतर अन्नपदार्थ आपण घरामध्ये ठेवू नये. त्यामुळे जी दुर्गा देवी असते ती नाराज होऊ शकते आणि अन्नपूर्णेचा आपल्यावर आशीर्वाद राहत नाही. त्यासाठी आपण शिळे अन्न, घरामध्ये असणारी जी भाज्यापाला जर आपला खूप खराब झाला असेल, जुना झाला असेल किंवा आपण जी लोणची वगैरे जी साठवणीचे पदार्थ असतात तर असे बरंच साहित्य असतं, ते जर जुनं झालेलं असेल तर ते तुम्ही लगेच घराबाहेर टाका. त्यामुळे घरामध्ये भरपूर वास्तुदोष लागतो आणि माता अन्नपूर्णेचा आपल्या घरामध्ये आशीर्वाद राहत नाही. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर ही वस्तू लावायची आहे. मुख्य दरवाजा हा आपल्या घरातील चांगल्या वाईट गोष्टींना कारणीभूत असतो.
आंब्याची पानं माता लक्ष्मीला आकर्षित करतात, त्यासाठी देवीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा, त्यासाठी देवीच्या स्वागतासाठी आपण घटस्थापनेच्या दिवशी मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचं तोरण नक्की लावा. हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होऊन तुमची आर्थिक प्रगती होईल. देवीचा भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी देवी आईने आपल्या घरात यावं गरजेचं आहे. त्यासाठी देवी आईच्या स्वागतासाठी ही एक गोष्ट आपल्याला करायची आहे. घटस्थापनेच्या दिवशी आपण आपला जो उंबरठा आहे तो हळदीच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे, कारण की हळदीमध्ये बरीचशी नकारात्मकता नष्ट करण्याची ताकद असते. त्यासाठी आपण हळदीच्या पाण्याने आपला पूर्ण उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे, पाणी शिंपाडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करायचं आहे. हळदीचं पाणी उंबरठ्यावरती शिंपडल्यामुळे बरेचसे आपले जे आर्थिक प्रश्न असतात ते प्रश्न सुटण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होण्याचे जे मार्ग असतात ते मार्ग खुले होतात. त्यासाठी हळदीचं पाणी उंबरठ्यावरती नक्की शिंपडावं. त्यानंतर हळदीमध्ये आपण थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं पाणी घालून आपण त्याचं लेपन बनवून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर तुमच्याजवळ जर लक्ष्मीची पावले असतील तर ते तुम्ही मुख्य दरवाजावरती आपल्या ज्या उंबरठ्यावरती लावू शकता, किंवा तुम्ही ओलं कुंकू करून त्याने स्वस्तिकसुद्धा काढू शकता, किंवा रांगोळीने तुम्ही लक्ष्मीची पावले तुम्ही उंबरठ्यावरती काढू शकता. नंतर एक तांब्या भरून पाणी आपण तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे. त्यामध्ये लाल किंवा पिवळ्या रंगाचं फूल टाकायचं आहे. हे पाणी दुसऱ्या दिवशी झाडांना टाकायचं आहे, तुळशीला टाकायचं नाही. हे तुम्ही रोज करू शकता. ह्या उपायाने देखील बऱ्याच अडचणी दूर होतात. मुख्य प्रवेशद्वार हे आपलं सुशोभित असावं. मुख्य प्रवेशद्वारावर शुभचिन्हे चिटकवलेली असावीत. मुख्य प्रवेशद्वार जेवढं सुशोभित असेल तेवढीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. उंबरठ्याचं लेपन झाल्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, दीप दापून आपण उंबरठ्याची पूजा करायची आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपण 2 दिवे लावायचे आहेत. घटस्थापनेच्या अगोदर आपण पूर्ण घर स्वच्छ करून घेतो, तर घटस्थापनेच्या आदल्या दिवशी आपण अमावस्येला सगळी नकारात्मकता घरातून काढून टाकायची आहे. घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा आणि घरातील अवलक्ष्मी जी धुळीच्या स्वरूपात घरामध्ये साचलेली असते ती आपण अमावस्येच्या दिवशी घरातून बाहेर काढली तर घरातील अलक्ष्मी घरातून बाहेर जाते आणि लक्ष्मीचा घरामध्ये सदैव वास राहतो. त्यासाठी अमावस्येच्या दिवशी तरी आपल्याला पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही या सेवा करू शकता, जेणेकरून तुमची देवी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. घटस्थापनेच्या दिवशी आपण आपला जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा ओल्या कपड्याने पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे. आतून बाहेरून आपण दरवाजा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि दरवाजावरती आपण ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आपण ते ओलं करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण स्वस्तिक काढायचं आहे. ही स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत आहे. शेजारी 2 उभ्या रेषाही टाकायच्या आहेत आणि 4 बिंदू देखील लावायचे आहेत. अशा प्रकारे आपण स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर स्वस्तिकला हळदी, कुंकू, पुष्प, धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक नक्की काढा. या काही छोट्या मोठ्या सेवा केल्यामुळे देवी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. त्यासाठी आपण या छोट्या मोठ्या सेवा करायच्या आहे. मन खूप प्रसन्न होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदते. त्यासाठी आपण ह्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्या घरातून ज्या नको आहेत त्या वस्तू दूर फेकायच्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी.